हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग DHS फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी डिसइन्फेक्टंट्स अँड देअर कॉन्सन्ट्रेशन यूज्ड इन फार्मास्युटिकल्स अँड हॉस्पिटल्स या टॉपिकचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन्ड आहे. सो 100% यातून तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. 5 किंवा 5 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला यामधून विचारण्यात येणार आहेत. सो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. अँड तुम्हाला आणखी एक सांगायचं होतं, मी एका पाठोपाठ एक तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्सचे व्हिडिओज देत आहे. फ्रीमध्ये तुमचा सर्व सिलेबस कव्हर करून घेण्याचं ट्राय करतो आहे. पण तुमच्यापैकी बरेच जण पेड बॅचसाठी विचारत आहेत. म्हणजे मला समजत नाही आहे, मी फ्रीमध्ये कंटेंट देतो आहे ते विकत काय घ्यायचे तुम्हाला. माझी कोणती पेड लेक्चर्सची बॅच नाही आहे आणि माझा असा काही विचारसुद्धा नाही आहे. ऑलरेडी पेड बॅचेसचा बाजार आहे यूट्यूबवर, मला त्यात घुसायचं नाही आहे. मला फक्त तुमच्याकडून चांगल्या रिस्पॉन्सची अपेक्षा आहे, तुमच्या इंटरेस्टची अपेक्षा आहे, जे अजून होत नाही आहे. अँड मी सांगितलं होतं मी माझ्या हिंदी चॅनलचं काम कमी करून ते काम थांबून तुम्हाला वेळ देत आहे. सो इफ यू आर इंटरेस्टेड इनफ, जर तुम्हाला खरोखरच इंटरेस्ट असेल अँड खरोखरच व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा. अँड जे लाईक करत नाही आहेत त्याने प्लीज डिसलाईक तरी करत जा. म्हणजेच तुम्हाला आवडत नाही आहे, गरज नाही आहे हे तरी मला समजेल. तुमच्यापैकी जास्तीत जास्त जणांचं सिलेक्शन झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व माझी धडपड चालू आहे. सर्व एक्झाम टार्गेटेड, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स मी तुम्हाला देत आहे. तुमचं फ्रीमध्ये एक्झाम प्रिपरेशन करून घेत आहे. सो तुमच्याकडून लाईक, शेअर, कमेंटची जरी अपेक्षा मी करू शकतो ना. सो नाऊ लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर टू यू. जर व्हिडिओला 1000 व्ह्यूज आले तरच नेक्स्ट व्हिडिओ येत जाईल, ठीक आहे. तर आज आपण डिसइन्फेक्टंट अँड एअर कॉन्सन्ट्रेशन पाहणार आहोत. सर्व एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत जे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असणार आहेत. 100% यातूनच तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहे, ठीक आहे. अँड तुमच्यापैकी ज्यांनी आपला PDF बुक कोर्स परचेस केला आहे त्यांनी आपल्या ॲपमध्ये जाऊन चेक करायचं आहे. त्यात अपडेट केलेलं आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन्स मराठी अँड इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये ॲड केलेले आहेत. आणि पुढेसुद्धा आपले हे दोन्ही कोर्स अपडेट होणार आहेत. मॉक टेस्ट टॉपिक वाईज अपडेट करण्याचं काम सुरू आहे. सो ज्यांनी मॉक टेस्ट परचेस केला आहे त्यामध्ये आत्ता जे 9000 क्वेश्चन्स आहेत ते कंप्लीट होईपर्यंत आपण टॉपिक वाईज क्वेश्चन्स अपडेट घेऊन येणार आहोत. सो ज्यांनी मॉक टेस्ट कोर्स परचेस केला आहे त्यांनी ज्या अवेलेबल 100 मॉक टेस्ट आहेत त्या लवकरात लवकर कंप्लीट करा. टेक्निकलच्या 100 मॉक टेस्ट त्यामध्ये आहेत. प्रत्येक मॉक टेस्टमध्ये 70 क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर मराठी अँड इंग्लिश ग्रामरच्या सुद्धा मॉक टेस्ट त्यामध्ये आहेत. हे सर्व तुम्ही लवकरात लवकर कंप्लीट करा. तोपर्यंत तुमच्या टॉपिक वाईज मॉक टेस्ट ॲड होतील, ठीक आहे. तर आता क्वेश्चन स्टार्ट करूया. Which concentration of sodium hypochlorite is commonly used for surface disinfection in hospitals? हॉस्पिटल्समध्ये सरफेस डिसइन्फेक्शनसाठी किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये सोडियम हायपोक्लोराईडचा यूज करतात? तर काय असते सोडियम हायपोक्लोराईड? तर ब्लीच म्हणतात ना याला, ब्लीच असते. याचा 0.1% कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात. ऑप्शन बी येईल. जर तुम्हाला ऑप्शन्समध्ये पार्ट्स पर मिलियन दिलं तर 1000 पार्ट्स पर मिलियन, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्या. 0.1% और 1000 ppm. खूप जास्त पॉवरफुल डिसइन्फेक्टंट आहे ना सोडियम हायपोक्लोराईड. जनरल सरफेस डिसइन्फेक्शन विचारलं तर सोडियम हायपोक्लोराईड. हॉस्पिटल्सचे फ्लोअर्स, त्यानंतर वॉल्स, नॉन क्रिटिकल इक्विपमेंट्ससाठी यूज करतात. आणि हे जे 1% कॉन्सन्ट्रेशन असते हे कशासाठी यूज करतात विचारण्यात येऊ शकते तुम्हाला. तर यापुढे लिहून घ्या. लार्ज ब्लड स्पिल्ससाठी याचा यूज करतात. लार्ज ब्लड स्पिल्स, त्यानंतर बॉडी फ्लुइड स्पिल्ससाठी याचा यूज करतात. सर्व एक्स्ट्रा पॉईंट्स तुम्हाला नोट करायचे आहेत. यातूनच तुम्हाला 100% क्वेश्चन विचारण्यात येणार. नेक्स्ट पाहूया. फॉर ब्लड स्पिल मॅनेजमेंट रिकमेंडेड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम हायपोक्लोराईड. तर बघा आता आहे का ऑप्शन्सची गरज? घेतले का तुम्ही एक्स्ट्रा पॉईंट्स नोट करून? खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत. पुढे जसे जसे आपण क्वेश्चन्स पाहू तशी तुम्हाला सर्व आन्सर्स, सर्व पॉईंट्स रिकॉल होतील. ऑप्शन्स बघायची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही. तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर माहिती असेल. याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये कळेल. तुम्ही जर प्रॉपर एक्स्ट्रा पॉईंट्सचा अभ्यास केला तर एक्झाममध्ये तुम्हाला ऑप्शन्सची गरजच लागणार नाही, ठीक आहे. तर काय पाहिलं आपण? लार्ज ब्लड स्पिल्स, बॉडी फ्लुइड स्पिल्ससाठी किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात सोडियम हायपोक्लोराईडचा? तर 1% पाहिलं ना. 1% किती असते? तर 10,000 ppm. 0.1% 1000 ppm. जनरल सरफेस डिसइन्फेक्शनसाठी यूज करतात 0.1%चा. हॉस्पिटल फ्लोअर्स, वॉल्सच्या डिसइन्फेक्शनसाठी यूज करतात ना 0.1% सोडियम हायपोक्लोराईडचा. ब्लड स्पिलच्या मॅनेजमेंटसाठी हायर कॉन्सन्ट्रेशनची गरज असते, सो 1%.
हॉस्पिटलमध्ये जेव्हा रक्त सांडते तेव्हा त्यासाठी जास्त कॉन्सन्ट्रेशनच्या सोडियम हायपोक्लोराईडची गरज असते, कारण की या रक्तामध्ये HIV, त्यानंतर हेपेटायटिस B, हेपेटायटिस Cचे पॅथोजेन्स असू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच डिसइन्फेक्टंट इज यूज्ड ॲट 70% कॉन्सन्ट्रेशन फॉर स्किन अँड इन्स्ट्रुमेंट वायपिंग? इथेनॉल, फिनॉल, ग्लुटरॉल्डिहाइड, क्लोरीन. स्किन आणि इन्स्ट्रुमेंट वायपिंगसाठी 70% कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात. तर 70% इथेनॉलचा यूज करतात ना, ऑप्शन ए येईल. हे जे 70% इथेनॉल असते हे जास्त इफेक्टिव्ह असते दॅन 100% अल्कोहोल. जे ॲब्सोल्यूट अल्कोहोल असते त्यापेक्षा हे 70% इथेनॉल मोर इफेक्टिव्ह असते. स्किन अँड इन्स्ट्रुमेंट वायपिंगसाठी 70% इथेनॉल. ठीक आहे. वन लायनरच्या फॉर्ममध्ये नोट्स बनवत चला डिसइन्फेक्टंट अँड देअर कॉन्सन्ट्रेशनच्या. ग्लुटरॉल्डिहाइडचा यूज कशासाठी करतात तर लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. तुमचे जे इंडोस्कोप्स असतात तर इंडोस्कोप्सच्या डिसइन्फेक्शनसाठी यूज करतात ग्लुटरॉल्डिहाइडचा. कॉन्सन्ट्रेशन किती असते तर 2%. इम्पॉर्टंट आहे, 100% चान्सेस आहेत एक्झामला क्वेश्चन विचारण्याचे. इंडोस्कोपच्या डिसइन्फेक्शनसाठी काय वापरतात तर 2% ग्लुटरॉल्डिहाइड. त्यानंतर क्लोरीनचा यूज कशासाठी करतात तर सरफेस क्लिनिंगसाठी क्लोरीनचा यूज करतात. कॉन्सन्ट्रेशन 0.1 ते 1%. स्पिल्ससाठी सुद्धा काही प्रमाणात यूज करतात क्लोरीनचा. नेक्स्ट पाहूया. द आयडियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयसोप्रोपाइल अल्कोहोल यूज्ड इन हॉस्पिटल्स. तर 70% आयसोप्रोपाइल अल्कोहोलचा यूज करतात ना, ऑप्शन सी येईल. हे असते तुमचं आयडियल कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट पाहूया. विच डिसइन्फेक्टंट इज यूज्ड इन 2% सोल्युशन फॉर हाय लेवल डिसइन्फेक्शन ऑफ इंडोस्कोप्स. तर इंडोस्कोप्सच्या डिसइन्फेक्शनसाठी काय पाहिलं होतं आपण, बघा इथे पर्सेंटेज पण दिले. 2% ग्लुटरॉल्डिहाइड पाहिलं ना, ऑप्शन येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. हाय लेवल डिसइन्फेक्शन ऑफ इंडोस्कोप्स 2% ग्लुटरॉल्डिहाइड. याला कोल्ड स्टरलायझेशनसुद्धा म्हणतात, कोल्ड स्टरलायझेशन और हाय लेवल डिसइन्फेक्शन. जर जास्त डिटेलमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आला तर याचं ब्रँड नेमसुद्धा तुम्हाला दिलं जाऊ शकते ऑप्शन्समध्ये. ग्लुटरॉल्डिहाइड न देता तुम्हाला ऑप्शनमध्ये सायडेक्स भेटेल. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. आपण जे क्वेश्चन्स डिस्कस करतो आहे त्यातूनच तुम्हाला 100% एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येईल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही येणार नाही एक्झामला. आपण हे पूर्ण डिटेलमध्ये क्वेश्चन्स डिस्कस करतो आहे. सर्व थेअरी टॉपिकसुद्धा यातून तुमचे कवर होत आहेत. आपण डीपमध्ये सर्व ऑप्शन्स डिस्कस करतो आहे. सो यातूनच तुम्हाला एक्झामला क्वेश्चन्स भेटतील. त्यामुळे नोट्स बनवत चला आणि डेली रिवाईज करत जा. एक्झामपर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस कवर होईल. ठीक आहे. तर इंडोस्कोप्सच्या पुढे ग्लुटरॉल्डिहाइड 2% लिहा, त्यापुढे सायडेक्स लिहून घ्या. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड लिहा, याचा हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात. कॉन्सन्ट्रेशन लिहून घ्या 6% और 7.5%. क्लोरेक्झिडिन, तर अँटीसेप्टिक आहे ना क्लोरेक्झिडिन, स्किनवर आपण यूज करतो याचा. बघा जे अँटीसेप्टिक्स असतात त्याचा यूज करतात ऑन लिव्हिंग टिश्यूज, स्किनवर यूज करतात. त्यानंतर वुंड्सवर याचा यूज करतात. आणि जे डिसइन्फेक्टंट्स असतात त्यांचा इनॅनिमेट ऑब्जेक्ट्सवर यूज करतात ना, तुमचे टेबल्स झाले, त्यानंतर फ्लोअर्सवर याचा यूज करण्यात येतो, टूल्सवर यूज करतात हे. ठीक आहे. अँटीसेप्टिक्स, लिव्हिंग टिश्यूज, डिसइन्फेक्टंट, इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स. तर क्लोरेक्झिडिन अँटीसेप्टिक आहे, तुमचं आयोडीनसुद्धा अँटीसेप्टिक आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. फॉर्मल्डिहाइड इज यूज्ड इन फ्युमिगेशन टिपिकली ॲट 10% सोल्युशन, 20% सोल्युशन, 40% की 60%. फ्युमिगेशनसाठी फॉर्मल्डिहाइडचा यूज करतात ना, किती पर्सेंट सोल्युशनमध्ये करतात तर 40% सोल्युशन येईल, ऑप्शन सी. हॉस्पिटल्समध्ये जे ऑपरेशन थिएटर स्टरलाइज करण्यात येतात त्यामध्ये 40% फॉर्मल्डिहाइड सोल्युशनचा यूज करतात. बघा यामध्ये जे 40% सोल्युशन आहे हे तुमचं KMnO4 बरोबर पोटॅशियम परमॅंगनेट बरोबर हीट केलं जाते किंवा मिक्स केलं जाते, ज्यामुळे तुमचा फॉर्मल्डिहाइड गॅस रिलीज होतो जो किल करतो बॅक्टेरिया, व्हायरसेस. ठीक आहे. याला पोटॅशियम परमॅंगनेट बरोबर मिक्स करतात किंवा हीट करण्यात येते. हा जो फॉर्मल्डिहाइड गॅस असतो हा वॉटरमध्ये डिझॉल्व होतो आणि याला काय म्हणतात तर फॉर्मॅलिन म्हणतात ना, फॉर्मॅलिन. हे फॉर्मॅलिन असते तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ फॉर्मल्डिहाइड गॅस. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच डिसइन्फेक्टंट इज यूज्ड इन 0.5% सोल्युशन फॉर वुंड क्लिनिंग. क्लोरेक्झिडिन, फिनॉल, अल्कोहोल, फॉर्मॅलिन.
तर आपण पाहिलं ना वुंड क्लिनिंगसाठी काय यूज करतो, तर अँटीसेप्टिक्सचा यूज करतो ना, क्लोरेक्झिडिनचा यूज करतो. ऑप्शन ए येईल. तुमच्या सॅव्हलॉनमध्ये असते ना क्लोरेक्झिडिन प्लस सेट्रीमाइड असते तुमच्या सॅव्हलॉनमध्ये. ठीक आहे, वुंड क्लिनिंगसाठी यूज करतात. त्यानंतर आणखी कशात असते क्लोरेक्झिडिन, तर तुमच्या माउथ वॉशेसमध्ये असते. माउथ वॉश कंटेन क्लोरेक्झिडिन. त्यानंतर तुमचे जे बॉडी वॉशेस असतात, त्यानंतर हँड स्क्रब्स असतात, त्यामध्ये असते तुमचं 4% क्लोरेक्झिडिन. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या हे सुद्धा. बॉडी वॉश अँड हँड स्क्रबमध्ये 4% क्लोरेक्झिडिन असते. माउथ वॉशेसमध्ये सुद्धा असते. फॉर्मॅलिन तर ओटी स्टरलायझेशनसाठी यूज करतात ना, फ्युमिगेशनसाठी यूज करतात. याचा प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण डिस्कस केलं. नेक्स्ट पाहूया. हायड्रोजन पेरॉक्साईड इज कॉमनली यूज्ड ॲज डिसइन्फेक्टंट इन कॉन्सन्ट्रेशन. किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात हायड्रोजन पेरॉक्साईडचा, तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं ना 6%मध्ये यूज करतात. ऑप्शन सी येईल. 6% to 7.5% लिहून घ्या. जे तुमचे मेडिकल डिव्हायसेस असतात त्याच्या डिसइन्फेक्शनसाठी या कॉन्सन्ट्रेशनचा यूज करतात, 6% to 7.5%. जर तुम्हाला असं विचारलं की आपण घरी फर्स्ट एड ट्रीटमेंटसाठी हायड्रोजन पेरॉक्साईड किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतो, तर काय सांगाल, तर 3% लक्षात ठेवा. तेव्हा हे 6 to 7.5% आहे तुमचं स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन यूज्ड इन हॉस्पिटल्स. मेडिकल इक्विपमेंट अँड सर्फेसेसच्या हाय लेवल डिसइन्फेक्शनसाठी या कॉन्सन्ट्रेशनचा यूज करतात. हाऊस होल्ड स्ट्रेंथ विचारला तर 3%. नेक्स्ट पाहूया. विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिनॉल इज यूज्ड ॲज डिसइन्फेक्टंट. 0.2%, 0.5%, 5 की 10%. फिनॉलचं कॉन्सन्ट्रेशन किती येईल, तर 5%. 5% ॲक्वस सोल्युशनचा यूज करतात ॲज अ डिसइन्फेक्टंट. नेक्स्ट पाहूया. फॉर हँड सॅनिटायझेशन अल्कोहोल बेस्ड हँड रब शूड कंटेन 40 to 50% अल्कोहोल, 50 to 60% अल्कोहोल, 60 to 80 और 90 to 100. अल्कोहोल बेस्ड हँड रब शूड कंटेन किती % अल्कोहोल असायला पाहिजे, तर कोविडमध्ये पाहिलं होतं आपण 70% अल्कोहोल असायचं ना हँड सॅनिटायझरमध्ये. WHO गाईडलाईन्सनुसार अल्कोहोल बेस हँड रबचं मोस्ट इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन असते 60 ते 80%. ऑप्शन सी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. 60 to 80% वॉल्यूम पर वॉल्यूम. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया. इन फार्मास्युटिकल क्लीन रूम्स हायड्रोजन पेरॉक्साईड फ्युमिगेशन इज डन इन विच फॉर्म. लिक्विड स्प्रे, वेपर, फेज, पावडर और जेल. फार्मास्युटिकल फील्डमध्ये जे क्लीन रूम्स असतात त्यांच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचं फ्युमिगेशन कोणत्या फॉर्ममध्ये करण्यात येते, तर वेपर फेज असते ना, ऑप्शन बी. वेपराइज्ड हायड्रोजन पेरॉक्साईड असते. वेपराइज्ड हायड्रोजन पेरॉक्साईड मोस्ट प्रेफर्ड मेथड असते फॉर फ्युमिगेशन क्लीन रूम्ससाठी. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या हे. नेक्स्ट पाहूया. विच डिसइन्फेक्टंट इज कॉमनली यूज्ड ॲट 1 to 2% कॉन्सन्ट्रेशन फॉर फ्लोअर क्लिनिंग. लायझॉल, अल्कोहोल, आयोडीन, क्लोरेक्झिडिन. फ्लोअर क्लिनिंगसाठी 1 to 2% कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात. लायझॉलचा यूज करतात ना, ऑप्शन ए येईल. सरफेस क्लीनर आहे ना लायझॉल. लायझॉल हे तुमचं ब्रँड नेम आहे. यामध्ये तुमचे फिनॉलिक्स किंवा क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स असतात. याचा हॉस्पिटल फ्लोअर्स अँड वॉल्स क्लीन करण्यासाठी यूज करतात 1 to 2% कॉन्सन्ट्रेशनमध्ये. ठीक आहे. क्लोरहेक्झिडिन काय पाहिलं आपण, तर सॅव्हलॉनमध्ये असते ना क्लोरहेक्झिडिन. वुंड क्लिनिंगसाठी यूज करतो आपण. त्यानंतर तुमच्या माउथ वॉशेसमध्ये असते, हँड स्क्रबमध्ये असते, बॉडी वॉशेसमध्ये असते. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए हाय लेवल डिसइन्फेक्टंट. ग्लुटाराल्डिहाइड, हायड्रोजन पेरॉक्साईड, अल्कोहोल, फॉर्मल्डिहाइड. हाय लेवल डिसइन्फेक्टंटमध्ये येत नाही. तर ग्लुटाराल्डिहाइड कशासाठी पाहिलं आपण, 2% कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात. इंडोस्कोप्सच्या डिसइन्फेक्शनसाठी पाहिलं ना. मेडिकल इक्विपमेंट्स हाय लेवल डिसइन्फेक्टंट असते ना. हे ब्रँड नेम काय लिहून घेतलं होतं तुम्ही, तर सायडेक्स लिहिलं होतं ना. हायड्रोजन पेरॉक्साईड तर हाय लेवल डिसइन्फेक्टंट्समध्ये येते. 6 to 7.5% कॉन्सन्ट्रेशनमध्ये याचा यूज करतात ना हॉस्पिटल्समध्ये. घरी किती पर्सेंटमध्ये यूज करतात, तर 3%मध्ये ॲज ए फर्स्ट एड ट्रीटमेंट. फॉर्मल्डिहाइड तर 40% पाहिलं ना आपण, 40% सोल्युशन ओटी स्टरलाइज करण्यासाठी यूज करतात. फॉर्मल्डिहाइड गॅस डिझॉल्व होतो वॉटरमध्ये, ज्याला फॉर्मॅलिन म्हणतात.
हे फॉर्मॅलिन तुमच्या पोटॅशियम परमॅंगनेट बरोबर मिक्स करतात किंवा हीट करतात, ज्यातून फॉर्मल्डिहाइड गॅस प्रोड्यूस्ड होतो जो बॅक्टेरिया व्हायरसेसला मारतो. ठीक आहे. तुमच्या लॅब्स त्यानंतर ऑपरेशन थिएटरला स्टरलायझेशन करतात याने. हाय लेवल डिसइन्फेक्टंट आहे. इथे नॉट ए हाय लेवल डिसइन्फेक्टंट विचारले, अल्कोहोल येणार नाही. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अल्कोहोल इज नॉट ए हाय लेवल डिसइन्फेक्टंट. अल्कोहोलची लेवल असते तुमची इंटरमिडिएट अल्कोहोल. त्यानंतर यामध्ये आयोडीनसुद्धा येते इंटरमिडिएट लेवल. हाय लेवल ग्लुटराल्डिहाइड, H2O2 अँड फॉर्मल्डिहाइड. आणि जर तुम्हाला लो लेवल विचारली तर कसली येईल, तर क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. आयोडीन इज जनरली यूज्ड इन कॉन्सन्ट्रेशन. किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये आयोडीनचा यूज करतात? 0.1, 1 to 2, 5 की 10? तर 1 to 2% कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात ना आयोडीनचा. ऑप्शन बी येईल. काय असते 1 to 2% आयोडीन? तर टिंक्चर ऑफ आयोडीन असते ना, आयोडीन टिंक्चर असते 1 to 2% आयोडीन. यामध्ये आयोडीनला मिक्स करण्यात येते वॉटर अँड इथेनॉल मिक्स बरोबर. ठीक आहे. सर्जरीच्या आधी किंवा इंजेक्शनच्या आधी स्किनला डिसइन्फेक्ट करण्यासाठी यूज करतात याचा 1 to 2% आयोडीनचा. 5% आयोडीन काय असते? तर बघा 5 ते 10% आयोडीन असते तुमचं पोव्हिडॉन आयोडीन. बिटाडीनमध्ये असते ना 5 to 10% आयोडीन, हे असते पोव्हिडॉन आयोडीन. नेक्स्ट पाहूया. विच डिसइन्फेक्टंट इज प्रेफर्ड फॉर ऑपरेशन थिएटर फ्युमिगेशन. जी आहे तुमची ट्रेडिशनल मेथड. अल्कोहोल, फिनॉल, फॉर्मल्डिहाइड, क्लोरहेक्सिडिन. तर फॉर्मल्डिहाइड येईल ना. स्टरलायझेशन ऑफ ओटी फॉर्मल्डिहाइड. काय पाहिलं आपण? 40% सोल्युशन पाहिलं ना फॉर्मल्डिहाइड, जे असते फॉर्मॅलिन. ठीक आहे. याला मिक्स किंवा हीट करतात पोटॅशियम परमॅंगनेट बरोबर, ज्यातून फॉर्मल्डिहाइड गॅस रिलीज होतो आणि बॅक्टेरिया व्हायरसेस अँड स्पोर्सला किल करतो. ठीक आहे. ट्रॅडिशनल मेथड आहे ही. आता जर तुम्हाला मॉडर्न मेथड विचारली ओटी फ्युमिगेशनची तर काय सांगाल? तर हे सुद्धा लिहून घ्या. वेपराइज्ड हायड्रोजन पेरॉक्साईड. नेक्स्ट पाहूया. विच कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम हायपोक्लोराइड इज रिकमेंडेड फॉर डिसइन्फेक्टिंग कंटॅमिनेटेड लिनन. कंटॅमिनेटेड लिननच्या डिसइन्फेक्शनसाठी किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात सोडियम हायपोक्लोराईडचा? तर कंटॅमिनेटेड लिननमध्ये काय येते? तर तुमच्या बेडशीट्स येतात, त्यानंतर गाऊन्स येतात, टॉवेल्स येतात हॉस्पिटल्समधले. किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात सोडियम हायपोक्लोराईडचा? तर 0.1% करतात ना. किती असते हे? तर 1000 ppm. पाहिलं होतं आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये. ऑप्शन बी येईल. बॉडी फ्लुइड स्पिल्ससाठी किती पाहिलं होतं आपण? तर 1% पाहिलं होतं ना सोडियम हायपोक्लोराईड. हे असते तुमचं 10,000 ppm. हॉस्पिटल्समध्ये जे ब्लड सांडते त्यामध्ये वेगवेगळ्या रोगांचे पॅथोजेन्स असतात, HIV, हेपेटायटिस सारख्या रोगांचे, आणि या सांडलेल्या रक्ताच्या डिसइन्फेक्शनसाठी यूज करतात 1% सोडियम हायपोक्लोराईड. लार्ज ब्लड स्पिल्स पाहिलं होतं ना आपण. नेक्स्ट पाहूया. द मिनिमम इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल फॉर अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. तर बघा आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं WHO किती कॉन्सन्ट्रेशन सांगितले अल्कोहोलचं? तर 60 to 80% पाहिलं ना. इथे मिनिमम विचारलं आहे, सो 60%. ऑप्शन सी येईल. मोस्टली सॅनिटायझर्समध्ये 70% अल्कोहोल असते ना, हे तुमचं स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन आहे. नेक्स्ट पाहूया. विच डिसइन्फेक्टंट रिक्वायर्स ॲक्टिवेशन बिफोर यूज. वापरण्याच्या आधी ॲक्टिवेशनची गरज असते. कोणाला असते? हायड्रोजन पेरॉक्साईड, ग्लुटराल्डिहाइड, अल्कोहोल की क्लोरीन. तर बघा तुमच्या ग्लुटराल्डिहाइडला असते ॲक्टिवेशनची गरज बिफोर यूज. ऑप्शन बी येईल. ब्रँड नेम काय पाहिलं होतं आपण? तर सायडेक्स. एंडोस्कोपच्या क्लिनिंगसाठी पाहिलं होतं ना आपण, 2%मध्ये यूज करतो. हाय लेवल डिसइन्फेक्टंट्समध्ये येते आणि याला ॲक्टिवेशनची गरज असते यूज करण्याच्या आधी. यामध्ये ॲक्टिवेटिंग एजंट ॲड करायला लागतो. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. आता ॲक्टिवेटिंग एजंटबद्दल विचारलं तर काय सांगाल? तर युज्युअली बफर पावडर असते तुमची ॲक्टिवेटिंग एजंट. ग्लुटराल्डिहाइडला यूज करण्याआधी त्याच्यात ॲक्टिवेटिंग एजंट ॲड करायला लागतो. मोस्टली यूज करतात बफर पावडरचा ॲज अन ॲक्टिवेटिंग एजंट. ठीक आहे. ॲक्टिवेटिंग एजंटचा यूज कशासाठी करतात? तर या ॲक्टिवेशनमुळे याचा pH चेंज होतो. हे सोल्युशन ॲसिडिकपासून अल्कलाईन बनते. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. बेन्झाल्कोनियम क्लोराईड इज कॉमनली यूज्ड इन विच कॉन्सन्ट्रेशन? 0.01 to 0.1, 1 to 2, 5 to 10 की 20? बेन्झाल्कोनियम क्लोराईड.
किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये यूज करतात, तर 0.01 to 0.1%. ऑप्शन ए येईल. क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड असते ना, बेन्झाल्कोनियम क्लोराईड, लो लेवल्समध्ये सुद्धा हे खूप इफेक्टिव्ह असते. याचे यूज करतात ॲज ए स्किन अँटीसेप्टिक. ठीक आहे, तुमच्या नेझल स्प्रेजमध्ये, त्यानंतर आय ड्रॉप्समध्ये सुद्धा याचा यूज करतात ॲज ए प्रिझर्वेटिव्ह. ठीक आहे, तुमच्या फार्मसी ऑफिसर एक्झामिनेशनच्या सिलेबसमध्ये क्लिअरली मेन्शन टॉपिक आहे हा. सो यातून 5 किंवा 5पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात येतील. इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर याचे आणखी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. तुम्ही जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिला तर याचे आणखी क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओत घेऊन येऊया. ठीक आहे, तुम्हाला जर फ्रीमध्ये तुमच्या पूर्ण DHS फार्मसी ऑफिसर एक्झामचा सिलेबस कंप्लीट करून घ्यायचा असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि आता लाईक केल्यानंतर जे हाईप बटन येते ते सुद्धा तुम्ही प्रेस करत जा. त्यातून मला तुमचा इंटरेस्ट कळेल आणि मी तुमचा पूर्ण सिलेबस फ्रीमध्ये कंप्लीट करून देईल. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.